ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार नाही. खरा बोलला ह्या जगात का त्याचा गेमच झाला, असा बांबच उपाटला त्याचा. या जगात फक्त दोनच गोष्टी करायच्या, मोठ्याची बुट चाटायची आणि मोठ्याची लाल करायची. तुम्ही कधीच गरीब होणार नाही. हलक्या हाती 1000 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर. कॅमेरा लावून दिला नाही का गोडा, आवाज वाढव म्हणलं का गोडा, पखवात नीट लावू म्हणलं का गोडा. घोडे माय अंगावर बसतात किती. यांना म्हणायला लावू नको, तू परत ये राजूर गणपतीला, तू ऐक पाहतो. इतकी वाईट परिस्थिती आहे महाराज. खरं अजिबात चालत नाही. तुमचं काय मत येतं? तुम्ही आजारी आहे का? नाही, थोडं मागं जायचं आपल्याला. हरिपाठ आणि काकडा हे जिवंत मोक्ष देणारी साधनं आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? मी तर असं म्हणेल, जगात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. अरे हे रामायण भागवत आता हे चाललंय. महाराष्ट्राची तर एवढी वाईट परिस्थिती झाली. 4-5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. आता काय तोंड जोडायची पाळी आहे का? बरं बोलन कोण? आणि जो बोलन तो सकाळी राहील का? बोलणार त्याचा गेम. सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. कोण बोलन? बोलल्यावर त्याला परत तारीख मिळेल का? या जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे. दुसरं शिवपीठ दृष्टी पडता. कोण बोलन? बोलन कोण? हो, जो त्रिंबकला जातो, जो आळंदीला जातो, त्याला काशीला जायची काय गरज? आणि काशीला जाऊन तुम्ही काय करणार? काढा ट्रिपा, चलो काशी. मी अजून काशीला गेलो नाही. मला आपली परिस्थिती नाही. मी गेलोय नाही आणि जाणारही नाही. नाही नाही, काय गरजच काय पडली तुम्हाला? एक सार विचार, संपला विषय. एकच मिनिट घेतो तुमचा. एवढे कीर्तनात बसलेले लोक आहेत ना, तुम्हाला ओपन चॅलेंज आपलं. तुम्ही कोणती शंका काढायची, कोणती बी, मी तुम्हाला हरिपाठाचंच उत्तर देणार. काढा शंका. बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामा शिवीन मुकत होणार पाप. काय म्हणतात? बायको पळून गेली, जाणार सायास करीशी प्रपंच. काही माणसं म्हणते माया पोरानं मला आणलं, हन्नार भावे बी ना भक्ती भक्ती बी. काही माणसं म्हणतात 32 वर्ष झाली माळ घालून अजून मला कवडीची अक्कल आली नाही, येणारच नाही, पर्वताप्रमाणे पाहत. काही माणसं म्हणते मी स्वतः दिंडी काढितोय पण मला काकडा येत नाही. तू असाच मारणार, विष्णुवीन जपव्यर्थ त्याचे. काही म्हणतं मी ट्रिपा काढू काढू इतके पैसे कमवले का माझ्या बायकोला गजरा केला, पण मला काहीच अक्कल आली नाही, येणारच नाही. त्रिवेणी संगमी नाना. तुम्ही काढा लक्षात. काही माणसं म्हणतात मी एकच कीर्तन ऐकलं पण माझ्यात बदल झाला. होणार, साधुबोध झाला तो. काही माणसं म्हणतात एक साबण असा राहिला नाही की मी अंगाला चोळला नाही पण माय गोराच झालो नाही. अरे नालायका, कधीच होणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. काही माणसं म्हणतात मी पावशर गंध लावितो दिवसभरात 3 वेळा. तू गंध बादली, तू उघडून बादली जरी मेला तुला देव मिळणार नाही. का? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी. काढा ना शंका, काढा ना तुम्ही. मग एखादा माणसं म्हणतात मी आयुष्यभर काय करू? मूर्खा, काहीच करू नको, रिकामा अर्ध घडी राहू. माई सून मायावर धावती, धावणार. अनंत जन्मोनी पुण्य होय. आणि 80% महिलांचा एकच रोग आहे,
माझं सून ऐकत नाही. तू कोण? तू कोण आहे? ऐ कोण तू? तुझा सुनानं ऐकायला तू शहाणी कोण आहे अशी? कोण शहाणी आहे तू? तू जाण तुझ्या सुनाचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे. तिने तो बैल विकत घेतलाय. ती कापूस याचायला नाही तर तुरीच्या शेंगा तो. तुला करायचं काय? काय संबंध? परत मागणीतून पुढे आणतो हरिपाठ आणि काकडा. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग भूपाळीच्या मालिकेतला आहे. गवळणी अभंगाला सुरुवात. आता फक्त प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न महिला म्हणलं तुम्हाला आहे पटकान. देवाला 2 मुली आहेत. किती? पटापटा किती? तुम्ही आजारी आहे का? 2. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. विरहिणी आणि भूपाळी. पहिला प्रश्न महिला म्हणलं तुम्हाला आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? हो, ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास आहे का? काही क्रांती केली का तो? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच न रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला. काही नवीन मध्ये मध्ये आपल्याकडे असं आलतं, हे बंद केलं मी. ते लग्न जमलं का नवरा नवरीनं डोंगराला पळायचं. कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, शिडीचा मुका घे, तुरीत पळ, कपाशीत पळ, अर्ध्याने कपडे, बोकडे बस, कुत्री बस. आणि त्याच्या मागे ते फोटो काढा, स्माइल 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 स्माइल. अख्ख्या डोंगराला तेच, तुरीतही तेच, कपाशीतही तेच. आणि ते एकत्र करायचं आणि लग्नात दाखवायचं. प्री वेडिंग. आणि हे हलकट असं पाहणार ते म्हातारी माणसं. ते माझ्या नातीसारखी दिसती. नाताची तू दिसती काय? ते मी थोडा पिसाळलो, ते प्री वेडिंग बंद करून टाकलं. आता जवळजवळ बंद झालं. ते झालं जसं